दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 148। काको करवतेनी उदकपान, पाण्याचा स्वीकार। काको हे भटोबासांचे नातलं. त्यांच्याकडे एक करवता, चर्माची पाण्याची पिशवी होता. त्यात पाऊण हंडाभर पाणी राहायचे. त्या पिशवीचे कडे आणि तोटी दोन्ही लोखंडी होती. दररोज सकाळ काको आपल्या करवतामध्ये पाणी गाळून भरायचे. नंतर तो उंचमठा बाहेर वाव्य दिशेच्या कोप्यात आणून ठेवायचे. तिथे 5 रांगेत पाण्याच्या घागरी ठेवल्या असायच्या. एका रांगेत 3 घागरी, अशा 5 रांगा होत्या. प्रत्येक घागरींवर कळसाच्या आकाराचे झाकण होते. ह्या घागरींजवळ काको आपला करवता पाण्याने भरून ठेवायचे. राऊळ नगरामध्ये खेळ क्रीडा करून आल्यानंतर करवता पाहून म्हणायचे, आवो मेला जाये पाणी संबळ, असे म्हणत राऊळ तिथे उग्र आसन स्वीकारायचे. नंतर श्रीकरेने करवता उचलून धरायचे. तिरके करून तोटी श्रीमुखात घालून पाण्याचा स्वीकार करायचे. कधी आवो मेला जाये, वरुता एना म्हणे म्हणत राऊळ सरकन दोन्ही श्रीकरेने करवता उचलून तोटी श्रीमुखामध्ये घालून पाण्याचा स्वीकार करायचे. तर कधी डावा श्रीकर आणि डावा गुडघा जमिनीवर टाकायचे. नंतर करवताची तोटी श्रीमुखात घालून पाणी स्वीकारायचे. एखाद्या दिवशी तोटी श्रीमुखात न घालता उंचमठाच्या पाषाणावर करवता तिरका करून ठेवायचे. पाणी खाली वाहायचे. राऊळ ते पाणी आपल्या ओंजळीतून स्वीकारायचे. नळाचे पाणी ओंजळीने पिण्यासारखे. नंतर पुरे पुरे म्हणत श्रीमुगुटाने नाकारायचे. कधी उंच धार देत आपले दोन्ही ओठ हलवायचे. त्याने पाणी हनुवटीकडून वक्षस्थळावर गळायचे. जमिनीवर वाहायचे. नंतर राऊळ श्रीमुगुट हालवून पुरे पुरे म्हणायचे. श्रीकरेन पाणी थांबवायचे आणि जमिनीवर टेकलेला श्रीकर झाडायचे. पाण्याच्या धारेखाली आपले दोन्ही श्रीचरण धरायचे. अशा प्रकारे राऊळ करवतामधल्या पाण्याचा स्वीकार करायचे आणि पाण्याशी खेळ क्रीडा करायचे. करवतामधले पाणी संपले की भक्तजन पुन्हा तो पाण्याने भरून ठेवायचे. ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व.